मंडळी, तुम्ही विश्वासही नाही करू शकत की मी मिशोवरून काय ऑर्डर केलेलं आहे. तर काय ऑर्डर केलेलं आहे मी तुम्हाला दाखवते. हे खोलून आलेलं आहे, कालपासून आलेलं आहे आणि आता मला थोडीशी भीती आहे की ते खराब झालं असेल की काय. तर याला आता आपण खोलूयात. बढिया. तर ओपन करणार आहे मी. बघा, दाखवते तुम्हाला. आज सकाळी सकाळी हेच काम करायला घेतलं, कारण की गोष्टच अशी आहे की मला असं म्हणजे आता मी बाल्कनीत गेली आणि म्हटलं की यार काल आपलं एक पार्सल आलं आहे, तर ते खोलून बघूयात. पॅकेजिंग मस्त केले. मी आता झोपेतून उठली आणि माझी झोप झाली नाही आणि मी खूप थकली. आणि काल काय माहिती काय झालं, माझी कंबर जी आहे, पाठ तेवढी भयानक दुखत आहे, खूप दुखत आहे. आणि मी खूप एन्जॉय केला एक्सपोमध्ये, खूप 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 एन्जॉय केला. बघा किती सुंदर पॅकेजिंग आलेली आहे अशा पद्धतीने. मनी प्लांट. तर हा मनी प्लांट नाही आहे, हे आहे मोगऱ्याचं झाड. मोगऱ्याचं कोणाला काय आवडायचं? वा, मस्त पॅकेजिंग आहे बघा. दिसून राहील तिथे समोर लट. ते इथं लट आहे. ते झालं खराब त्याचं. अच्छा, आतमधून पण त्यांनी केलेलं आहे. ओके, ते बघा. वास येत आहे. बरं झालं मी खोललं, पूर्ण कोरडे झाली आहे माती याच्यातली. हे इथे वास येते बाळा, येत मोगरा है ना, किती सुंदर. बघा, मी मोगरा ऑर्डर केला मिशोवर. आता मोगऱ्याचे फूल लावत जा शूट करताना. आणि मेन म्हणजे आम्हाला खूप स्वस्त भेटला, खूप स्वस्त. 200चं खूप स्वस्त भेटला. 100 काहीतरी 29 रुपयाचाच भेटला. मी इथे बघितला होता, तर आता मार्केटचे रेट वाढल्यात, कारण की पावसाळा म्हटलं की हे नर्सरीवाल्यांचे खूप जास्त रेट वाढतात. तर इथे बघितलं होतं हे मी, तर त्यांनी काहीतरी 300 का 400 सांगितलं होतं. आणि मी मिशोवर बघितलं असंच त्या दिवशी, तर त्याच्यात मला फक्त ते काहीतरी 129 रुपयाचं वगैरे होतं. तर म्हटलं चला ऑर्डर करून बघूया, चांगलं आलं तर आलं, नाही आलं तर नाही आलं म्हणून. आणि ते खरंच लकीली छान आलं आहे. बघा, पूर्ण पानं हिरवे आहेत, मस्त कढई आलेल्या आहेत. आणि इथे सुद्धा हे जे त्यांनी कुंडी दिली आहे ही पण छान दिलेली आहे. पॅकेजिंग आहे मस्त आहे सगळ्या गोष्टी. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक देऊन देईन. तर हां, यशिकाची तयारी सुरू आहे. तिला स्कूलमध्ये जायचं आहे. आज मी टिफिनमध्ये खूप शॉर्टकट मारला, आलूची भाजी आणि पोळी, आणि नाश्ता बनवलाच नाही, चिवळा देऊन दिला कारण माझी झोपही झाली नाही आणि मी खूप थकले. आणि माझं मेन म्हणजे पाठ खूप दुखत आहे. काय प्रॉब्लेम झाला, परवाच्या दिवशी आम्ही दिवसभर खाली बसलेलो होतो. काल आम्हाला म्हणजे रात्री 9:30 वाजले मला घरी यायसाठी, आणि आम्ही 9 वाजेपर्यंत कंटिन्यू बसलेलो होतो तिथे. खूप मुली होत्या आणि मला त्या मुलींना बघूनही थोडंसं टेन्शन येत होतं की यार हे काहून आलेत मेकअप आर्टिस्ट या फील्डमध्ये, कारण त्यांच्याकडे खूप चान्स आहेत. कमी वय असते ना, तर तेव्हा आपल्याकडे खूप चान्स असतात काही ना काही करायचे, आपण खूप गोष्टी करू शकतो. म्हणजे मी तुम्हाला सांगणार की तुम्ही मेकअप आर्टिस्ट या फील्डमध्ये उतरण्यापेक्षा फॅशन डिझायनिंग आहे, त्याच्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट आहे, अशा खूप गोष्टी आहेत. आता हे तुम्हाला 2 आवडतात आणि माहीत आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, पण याच्या व्यतिरिक्त अशा खूप गोष्टी आहेत की ज्यामध्ये मुलींचं प्रमाण कमी आहे आणि खूप जास्त डिमांडसुद्धा आहे त्या गोष्टीला. तर त्या गोष्टी तुम्ही करा. मेकअप आर्टिस्टमध्ये काहीही ठेवलेलं नाही आहे. मी स्वतः तुम्हाला सांगते, मी एवढा मोठा कोर्स केला, मी एवढं आणखी नाही शिकत आहे असं नाही आहे. माझं स्वप्न आहे की इंटरनॅशनल लेवलपर्यंत जाऊन शिकायचं अजूनही. तर शिकत आहे मी, माझ्याकडे ऑप्शन नाही आहे दुसरं, मी म्हणजे आवडही आहे. तर मी शिकली आणि मला आता त्याच्यातली सच्चाई माहिती पडली. तर मी माहिती का, टोटली ज्या सायडरच्या ऑर्डर घ्यायच्या असतात ना, ते मी बंद करून टाकलेले आहे. मी फक्त ब्रायडलच्याच ऑर्डर देते बस. आल्या तर आल्या, नाही आल्या तर नाही आल्या, कारण की शिकलेलं वाया जात नाही. शिकलेलं आपल्यासाठीच आपल्याला कुठे ना कुठे कधी ना कधी कामात येते. आणि मला तर माझी फील्ड सोशल मीडिया आहे, त्याच्यामुळं माझ्या उपयोगात येते, कारण की मला मेकअपसाठी व्हिडिओसाठी मेकअप करावंच लागते आणि काही व्हिडिओज वगैरे असतात त्याच्यामुळं, आणि माझं नॉलेजही वाढत आहे त्याच्यामुळं, आणि आमच्या पैशालाही काही ना काही काम पाहिजे त्याच्यामुळं. तर सगळं काही व्यवस्थित आहे. तर चला, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणखीन भरपूर गोष्टी आहेत आजच्या दिवसातल्या ज्या मी तुमच्यासोबत शेअर करेल किंवा नाही करेल, कारण की उद्या आणखीन आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत, तर त्याचीसुद्धा मला आज तयारी करायची आहे. तर हा असणार आहे तुमच्यासाठी भरपूर गोष्टी.
तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज असं झालं की यशिका कधी गेली इथून मला लक्षातच नाही आलं आणि मी किती वेळपासून तिला बघत आहे. बघा ह्या सगळ्या ज्या गाड्या दिसत आहे ना, ह्या सगळ्या स्कूलच्या गाड्या आहेत आणि ही स्कूल आहे. त्याच्यामुळं मी आत्तापर्यंत वाट बघत होती, बट मला असं वाटतं की मी ते झाड कापेपर्यंत यशिका निघून गेली. आता मी इकडे ठेवलेला आहे चहा. आणि हे बघा, त्या दिवशी आम्ही लॉंग ड्राईव्हवर गेलो होतो ना, तर अमरावतीमध्ये याची बेकरी आहे जिथे हे बनते. ब्रेड, त्याच्यानंतर कुकीज, खारी, सगळ्या गोष्टी तिथे बनतात. तर तिथे ते समोर त्यांनी छोटंसं दुकान काढलं आणि तिथे ते विकतात पण. तर तिथून आम्ही हे आणलं आहे, त्या दिवशी गेलो होतो तर. आणि छान आहे, खायला बरं मजा येते. एवढी मोठीच्या मोठी खारी, आणि याच्यावर तुम्ही क्रीम लावून किंवा चॉकलेट लावून वगैरे पण खाऊ शकता, मस्त लागते. चला मी तयार झाली आणि आत्ता मी चाललेली आहे मार्केटमध्ये. कारण की पहिले विचार केला होता की हे घ्यायचं, असं हे करते आणि बोलते तुमच्यासोबत. ओके, तर पहिले विचार केला होता की शॉर्ट्स घ्यायचे, कारण की शॉर्ट्स घालायचं सगळ्यांचं ठरलेलं आहे. बट मी विचार केला की मी जर शॉर्ट्स घेतला आहे, पहिले तर मी खूप अनकम्फर्ट फील होते मला शॉर्ट्सनी, मला आवडत नाही. आणि दुसरी गोष्ट, घेतला आहे तर तो पडून राहणार, कारण मी घालतच नाही, मला आवडतच नाही. मला शॉर्ट्सपेक्षा ना शॉर्ट ड्रेस आवडतात, जे फ्रॉक्ससारखे दिसतात ना, ते आवडतात. आणि तुम्ही म्हणसान डोळे, तर खूप भयानक डोळ्यांची हालत झाली आहे माझी, कारण 2 दिवस कंटिन्यू तिकडे जे झालं ना एक्सपो, त्याच्यामुळं थकवा आहे मला. आणि मला उद्या जायचं आहे, त्याचंही अजून थोडंसं स्ट्रेस आहे. शब्दही अडखडत आहे त्याच्यामुळं. बट ठीक आहे, आतमधून मी खूप जास्त खुश आहे, कारण की मी फर्स्ट टाईम थोड्याशा दूरच्या टूरवर जात आहे. कुठला टूर आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बट आता मी मार्केटमध्ये जात आहे, जी मला थोडीफार शॉपिंग करायची आहे. मग मी विचार केला की शॉर्ट्स घेतल्यापेक्षा मी आणखीन एक जीन्स घेऊन घेते, जो की ब्लॅक कलरचा मी आज धुतला आणि तो ओलाच आहे, तर तो उद्यापर्यंत वाढणार नाही. म्हणून मग एक ब्लॅक कलरचा जीन्स घेते आणि 2-3 टॉप घेऊन घेते, बस. बघा हे जीन्स मी बघितलेत आणि इकडे भरपूर सगळे आहेत. तर बघते टॉप. चला मंडळी, आता आम्ही यशिकासाठी सुद्धा बघत आहोत. हे आहे आणि आणखीन आहेत. आता बाकीचे जे काही टॉप आहेत ते तुम्हाला आमच्या उद्याच्या टूरवर दिसणार आहे. भरपूर बघितलेत, ते पण एक छान होतं, मला आवडलं होतं हे. बरं ठीक आहे, साहेबांची एंट्री झाली. आणखीन आणली आता यशिकासाठी बघते. मी आलेली आहे हॉटेल नैवेद्यममध्ये आणि हे आहे रात्रीचा व्ह्यू. रात्री खूप भारी वाटते आमच्या हॉटेलमध्ये. ते बघू शकता तुम्ही, मस्तपैकी ग्रीनरी आणि बाहेरसुद्धा टेबल लागतात आणि आतमधला हॉलसुद्धा मोठा केलेला आहे. इथे तुम्ही बघा, अशा पद्धतीने आता आमचं हॉटेल नैवेद्यम झालेलं आहे. हे हॉटेल माझं आहे, माझं आणि माझ्या नवऱ्याचं, आमच्या दोघांचं. आणि ही आहे एंट्री बनवणार आहे आम्ही. थोडीशी मेसी झालेली आहे एंट्री आमची, खराब झालेली आहे. तर एंट्री आम्ही बनवणार आहे काही दिवसानंतर, पावसाळा निघाल्यानंतर बनवणार. आणि हे बघा झाडं मस्त बढिया. बाज आहे इथे ठेवलेली, मी बाजेवर बसते. काय मंडळी, जेवायसाठी हॉटेलवरून ही भाजी आणलेली आहे, पनीरची आहे आणि काहीतरी स्पेशल आहे हॉटेलवरची, म्हणून ते म्हटले की ही एकदा तू ट्राय कर. आणि भाकर घेतलेली आहे, 1 भाकर आणि भाजी, एवढं मी जेवणार आहे. इथे यशिकासुद्धा जेवण करत आहे, इथे तुम्ही बघू शकता. आणि टी व्ही लावलेला आहे ॲट इट इज नेहमीप्रमाणे. आता उद्या सकाळी आम्हाला लवकर उठायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही लवकर जेवण करून लवकर सगळं आटपून तयारी करून झोपणार आहोत. उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी पाहायला भेटणार आहे आणि तुम्हाला मजासुद्धा येणार आहे. आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.